परमिशन लिए है। प्रणीत मोरे जो है स्टैंड अप कॉमेडियन ना, उनका कुछ शो था और वहाँ पे जो हमारी वहाँ पे केएम हॉस्पिटल की स्टूडेंट है, क्या नाम है उनका, प्रणीता, उन्होंने कुछ स्टेटमेंट किया आहे। मला असं वाटतं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे, पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्याचा अतिशय घाणेरडा अशा पद्धतीने स्टेटमेंट करणार। एक सन्माननीय डिग्री तुम्ही प्राप्त करणार आहात आणि तुमच्याकडे ज्यावेळी तुमच्या शिक्षणाला तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आणि तुम्हाला स्टडी करण्यासाठी जेव्हा शवविच्छेदनासाठी बॉडी त्या ठिकाणी दिली जाते, त्यानंतर तुम्ही इतकं आक्षेपार्थ त्या ठिकाणी वक्तव्य करता, त्या पुरुषाची बॉडी असू दे किंवा स्त्रीची बॉडी असू दे, हे आपल्या मुंबईच्या संस्कृतीला शोभना देणार नाही आहे, अजिबात टॉलरेट केलं जाणार नाही। या पद्धतीने तुम्ही माफी मागता नंतर, पण तुम्ही जे एकदा बोललेला आहात ते मात्र बोललेला आहात, म्हणजे तुम्ही काय आहात, तुम्ही कुठल्या संस्कृतीतून आलात त्याचं तुम्ही उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी देताय। मला वाईट वाटतं त्यांच्या आईवडिलांचं, त्यांच्या पालकांचं। आईवडील कर्ज लोन सगळं काढून तुम्हाला शिक्षण देतात, तुम्हाला हॉस्पिटलला त्या ठिकाणी एक तर मुंबईसारख्या ठिकाणी ॲडमिशन मिळणं म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे। करोडो रुपये खर्च करून तुम्हाला ह्यासाठी पाठवतात। तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही डॉक्टरेट तुमच्या पदवीचा अशा पद्धतीने खालची पातळी पण नाही म्हणता येणार, मर्यादा आता सगळ्या सोडलेल्या आहेत मर्यादा। इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्या मुलीने आणि त्या स्टँडअप कॉमेडी शो आहे ना, त्याला तर माझा विरोधच आहे, ते बंद झालं पाहिजे। मी सीएम साहेबांना पत्र देणार आहे। तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हवे तसं काही बोलतात। आतापर्यंत किती अशी उदाहरणं झालेली आहेत, किती अशा वक्तव्य या लोकांनी केलेले आहे। हे शो बंद झाले पाहिजे। मी या शोच्या विरोधात आहे आणि अशा पद्धतीने नंतर माफी मागून काही होणार नाही। तुम्ही ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीचं जे तुम्ही स्टेटमेंट केलेलं आहे, जे मला बोलायलाही लाज वाटते, त्याच्यातून तुमची संस्कृती दिसते। आई वडिलांचे कष्ट तुम्ही पाण्यात घातलेले आहेत आणि अतिशय खालच्या दर्जाचं तुम्ही वक्तव्य केलेलं आहे। जरी तुम्ही स्टुडंट असले तरी चुकीला माफी नाही।